नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। कोतवालची मेगा भरती जाहिरात येणार आहे 2912 पदांसाठी जे आहे तर ती येणाऱ्या कालावधीत आपल्याला जाहिरात जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे। परंतु या जाहिरातीत फक्त त्यांनाच फॉर्म भरता येतील ज्यांच्याकडे आज मी जे काही कागदपत्र सांगतोय ती कागदपत्र असतील। तुमच्याकडे जर ही कागदपत्र असतील तर तुम्ही अवश्य फॉर्म भरू शकतात, नसेल तर आत्ताच काढून घ्या। कागदपत्र ही फार महत्त्वाची आहेत, म्हणून तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, महसूल सेवकाची 2026 मध्ये मेगा भरती होणार आहे। 30 नोव्हेंबर पूर्वी सर्वांना जॉईनिंग जे आहे तर ते मिळणार आहे। गावातच राहून तुम्हाला नोकरी जी आहे तर ते करायची इथे चांगली संधी असणार आहे आणि यासाठीच तयारी करून घेण्यासाठीची महाराष्ट्रातून सर्वात दर्जेदार बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच जी आहे तर ती आपण इथं सुरू केलेली आहे। याच्यामध्ये जे 4 महत्त्वाचे विषय सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी आणि जिल्हा विशेष सर्व काही तुम्हाला या बॅच मध्ये आता अपडेट जे आहे तर ते मिळणार आहे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही आपल्या महसूल सेवक बॅचला जे आहे तर ते अवश्य जॉईन करू शकतात। आता बघा, कागदपत्र पडताळणी जी आहे जवळपास 10 ऑक्टोबरच्या दरम्यान जी आहे तर ती कागदपत्र पडताळणी इथं होणार आहे। आता हे जालना जिल्ह्याचं वेळापत्रक जे आहे तर ते आलेले, बाकीच्यांचं पण वेळापत्रक असंच थोडं इकडे 1-2 दिवस होईल, परंतु हे अशाच पद्धतीने असणार आहे। म्हणजे 10 ऑक्टोबरला तुम्हाला तिथे जायचंय आणि जोपर्यंत मूळ कागदपत्र येत नाही तोपर्यंत अंतिम निवड यादी येत नाही। म्हणून जे कागदपत्र प्रोड्यूस करू शकत नाही, जे कागदपत्र देऊ शकत नाही, असे उमेदवारांना भरती प्रक्रियेमधून बाहेर काढलं जातं। आता कोणती कोणती कागदपत्र लागतात ते मी तुम्हाला आता इथं सांगतो। बघा, हा एक आय थिंक उस्मानाबाद जिल्हा वगैरेचा असेल, तो भूम तालुक्यातील रहिवासी असणं गरजेचं। म्हणजे तुम्ही ज्या काही गावासाठी, सज्जासाठी, तालुक्यासाठी फॉर्म भरत असाल त्यातले तुम्ही रहिवासी असणं आवश्यक आहे। तुम्ही तालुका सोडून तर जाऊ शकत नाही। हा काही ऍड या सज्जानुसार येतात, काही ऍड या तालुक्यानुसार येतात। जसं ही जी जाहिरात आहे तालुक्यानुसार आहे, काही जाहिरात या सज्जानुसार येतात की तुम्हाला तो जो सज्जा असेल, गावाचा समूह असेल किंवा काही गाव मोठं असल्यावर त्यांना स्वतंत्र सज्जा असतो, तर त्या सज्जालाच तुम्ही फॉर्म भरू शकतात। मग तेथील तुम्ही रहिवासी असले पाहिजे, ही पहिली अट। रहिवासी असणं ही पहिली अट आहे, त्याच्यावरच तुमचे सगळे फॉर्म जे आहेत तर ते अवलंबून असतात। दुसरं काय म्हणजे ते अधिवास प्रमाणपत्र आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र। 2 पेक्षा कमी मुलं पाहिजे, 2 किंवा 2 पेक्षा कमीच मुलं पाहिजे। 2 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही, तुम्हाला कुठलीही सरकारी नोकरी करता येत नाही। हे प्रमाणपत्र कुठे सिव्हिलला भेटलं, ग्रामपंचायतला भेटलं, कुठेच भेटत नाही। ते जे फॉर्म देतात त्याच वेळी आपल्याला लहान कुटुंबाचं फॉर्म देतं, फक्त आपल्याला आपल्या हाताने भरावं लागतं, बाकी काही ते मागत नाही। जेव्हा निवड होते त्यावेळी शारीरिक क्षमतेचे वैद्यकीय प्रमाणपत्र आपल्याला जे आहे तर ते इथं सादर करावं लागतं, ते इथं गरजेचं असतं। सोबत इथं चारित्र्य प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र पोलीस स्टेशन कडून हे काढून आपल्याला सबमिट करावं लागतं, कारण की त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही पाहिजे। एखादा जर गुन्हा दाखल असेल तर त्याची इथं निवड होत नाही, हे तुम्ही इथं लक्षात घ्यायचंय। आता त्याला जात प्रमाणपत्र लागतं, व्हॅलिडिटी जी आहे तर ती लागते, पण व्हॅलिडिटी ही जॉईन झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत तुमची व्हॅलिडिटी जी आहे तर ती निघाली पाहिजे। जर नाही निघाली तर तुमचं पद जे आहे तर ते जप्त करून घेतात ते। त्याच्यानंतर जे काही कॅटेगरी आहेत, फॉर एक्झाम्पल ओबीसी ही कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर एनटी ही कॅटेगरी आहे, एनटी मध्ये बी सी डी, त्याच्यानंतर व्हीजे कॅटेगरी आहे, एसबीसी कॅटेगरी आहे आणि एसीबीसी आहे। तर या लोकांना एनसीएल लागतं मित्रांनो, जात पडताळणी, जात प्रमाणपत्रासोबत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट। क्रिमिनल नाही, तुम्ही क्रिमिनल नका म्हणत हो, त्याला क्रिमिलियर म्हणजे तुमचं उत्पन्न कमी आहे का हे मोजण्यासाठी असतं हे सर्टिफिकेट। आता ईडब्ल्यूएस एक कॅटेगरी आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीला जे आहे तर ते त्यांचं ईडब्ल्यूएस चं प्रमाणपत्र हे लागतं। हे कधीच लागेल माहितीये का? आता हे 2026 आणि 2027 या वर्षाचं लागणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय। 2026-27 या वर्षात वैध असलेलं नॉन क्रिमिलियर, वैध असलेले ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे, हे लक्षात ठेवायचंय। शैक्षणिक अर्हतेचा साक्षांकित प्रती, ओरिजिनल प्रती वगैरे लागतील, नॉन क्रिमिलियर डोमेसाईल हे लागणार। आता मी काय करतो, तुम्हाला 1 बाय 1 करून सर्व गोष्टी ज्या आहेत तर ते सांगतो। सगळ्यात आधी 4थी पासून ही परीक्षा होणार आहे, म्हणून 4थीची गुणपत्रिका पाहिजे। आता म्हणाल की सर 4थी कोणत्या शाळेला झाली हेच माहित नाही, तुम्ही ते गुणपत्रिका आणि ते मार्कशीट कुठं सापडत बसू। ठीक आहे, नसेल तरी काय हरकत नाही, नसेल तर 7वीची लागते, 7वीची नसेल 10वीची लागते, 10वीची नसेल 12वीची लागते, 12वीची नसेल पदवीची लागते, चालून जातं, काही नाही। हायर क्वालिफिकेशन इथं चालतं, जास्त शिक्षण घेतलं असेल चालेल, आणि काही पीएचडी वाले पण फॉर्म भरतील ते पण चालून जातील, काय हरकत नाही, तुमची काही हरकत नाही। आला लक्षात? 4थीचं नाही म्हणून काही टेन्शन नाही घ्यायचं, पुढचं याच्यावर होऊन जातं काम। आता वयोमर्यादा ही चेक केली जाते आपली, 18 आहे का? 18 पेक्षा कमी उमेदवार घेतच नाही ते, आणि 40 पेक्षा जास्त उमेदवार घेतच नाही। मग हे वयाचा पुरावा कसा गृहीत धरता माहितीये का? एक तर तुमचा जन्माचा दाखला वरून वय कॅल्क्युलेट करतात, एक तर शाळा सोडण्याचा जो एलसी असतो 10वी पर्यंतचा तो,
किंवा जे शिक्षण घेत आहेत त्यांना बोनाफाईड दिलं तरी चालतं, पण शक्यतोवर तुमचं जे 10वी वगैरेचं जे LC निघतं ना, तर त्याच्यावर किंवा तुमचा जन्म दाखला, आधार कार्डचा इथं त्यांनी उल्लेख केलेला नाही, कारण की आधार कार्डवर जन्मतारखेचं बदलता येतं. तुमचं ओळखीचा एक पुरावा लागतो की तुम्ही तीच व्यक्ती आहात, तर त्याच्यासाठी आधार कार्ड आहे, मतदान कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे आणि पॅन कार्ड आहे. यांच्यापैकी कोणतंही एक चालणार आहे, काही हरकत नाही. आधार कार्डवर शक्यतो तुम्ही ज्या गावाचे रहिवासी आहेत तर त्या गावाचा पत्ता असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्या गावाचा पत्ता तिथं असणं गरजेचं आहे. स्थानिक रहिवासी ज्या महसुली सज्जासाठी अर्ज करत आहात तिथलाच पुरावा जो तुमचा आहे असला पाहिजे, त्याच्यासाठी रहिवासी दाखला तुम्हाला भेटतो. सोबतच तुमच्या आधार कार्डवर पण तो ऍड्रेस तिथं असणं आवश्यक आहे, हे तुम्ही तर लक्षात घेऊन घ्या. म्हणजे SC ST जर मधील एखादा व्यक्ती असेल तर त्याला जातीचं प्रमाणपत्र लागतं, त्याला नॉन क्रिमिनल लागत नाही, काही विशेष असं प्रमाणपत्र लागत नाही. सोबत OBC, VJ, SBC, VJNT आणि SCBC ला पण, म्हणजे मराठा समाजातील जे उमेदवार आहेत त्यांना आरक्षण घेण्यासाठी हे लागतं आणि नॉन क्रिमिलियर पण लागतं. जे काही समांतर आरक्षण वगैरे घेत आहेत लक्षात घ्या, त्यांना विशेष असं त्यांचं प्रमाणपत्र जे आहे तर ते इथं काढून ठेवावं लागेल. सोबत आता ज्या महिलांनी नावात बदल केलेला आहे लग्नानंतर आणि ज्या महिलांनी नावात बदल केला नाही त्यांनी काय, फॉर एक्झाम्पल एखाद्या महिलेचं नाव जे तिचं माहेरी होतं तेच आता सासरी पण आहे, अशा महिलांना काहीच कागदपत्र काढण्याची गरज नाही, म्हणजे काहीच तुमच्या नावात बदल नाही. परंतु ज्या महिलांनी नंतर रेशन कार्ड मध्ये नाव ऍड करण्यासाठी किंवा कुठली सरकारी योजना घेण्यासाठी त्यांचं नाव हे बदललं असेल, लग्नानंतरचं नाव लावलं असेल, अशा महिलांना मात्र विवाह प्रमाणपत्र लागतं. परंतु जुने जे काही लोक असतात तर त्यांचं विवाह प्रमाणपत्र निघत नाही. का निघत नाही? कारण की त्याच्यासाठी लागते पत्रिका, त्याच्यासाठी लागतात साक्षीदार, त्याच्यासाठी लागतं ब्राह्मणाचं आधार कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचे 2 नातेवाईक, लग्नाचा फोटो, मग एवढे काही कागदपत्र नसतात. जर हे विवाह प्रमाणपत्र निघत नसेल तर सिंपली एक गोष्ट करायची असते, तुम्हाला गॅजेट करावं लागतं शासनाचं. हे गॅजेट तुम्हाला करता येतं आणि या गॅजेटमध्ये तुम्ही तुमचं नाव चेंज करून ते गॅजेट जर तुम्ही दाखवलं तर तुम्हाला परीक्षेच्या हॉल तिकीटलाही प्रॉब्लेम येत नाही, सोबत तुम्हाला जॉईनिंग झाल्यावरही प्रॉब्लेम येत नाही. म्हणून या दोघांपैकी एक गोष्ट ज्यांनी नावात बदल केलेला आहे त्यांना इथं लागणारच आहे, हे लक्षात घ्या. ज्यांना 2 पेक्षा जास्त मुलं आहेत ते फॉर्म भरू शकत नाही, ते पूर्णपणे अपात्र आहे. 2 किंवा 2 पेक्षा कमीच मुलं तुमची इथं असली पाहिजेत, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचंय. एकदम लेटेस्ट वाला फोटो तुम्हाला इथं जपून ठेवायचे, म्हणजे आत्ताच तुम्ही फोटो जे आहेत तर ते 4-5 फोटो काढून ठेवा. 4-5 नाही निघत ते, आता 6-12 अशा बल्क मध्ये निघतात ते, तर तेवढे फोटो तुम्ही आता लेटेस्ट मध्ये जे आहेत तर ते जाऊन काढा. तुमची सही जी आहे तर ती देखील अपलोड करावी लागू शकते तुम्हाला फॉर्म भरताना. तर या सगळ्या काही गोष्टी असतात, ही सर्व कागदपत्रांचा नमुना आहे. एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट जो आहे तर तो घेऊन घ्या आणि तुमच्यासाठी ही सर्व कागदपत्र जे आहेत तर ते असणं आवश्यक आहे. बघा बॅच सोबत तुम्हाला बघा याच्यामध्ये जिल्हा विशेष माहिती विचारली जाते. याच्यासाठी इग्नाइट अकॅडमी घेऊन आलेली आहे महाराष्ट्र जिल्हा, हे जे आहे इग्नाइट पब्लिकेशनचा लेखक आहेत ओम खरात यांनी हे पुस्तक जे आहे तर ते लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये संपूर्ण 36 जिल्ह्यांविषयी माहिती दिली, 36 जिल्ह्यांची इतकी प्रॉपर माहिती दिली, याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही. सोबतच त्या 36 जिल्ह्यांच्या आधारावर सराव प्रश्न पण असणार आहे. म्हणून तुम्ही हे पुस्तक आजच जे आहे तर ते ऑर्डर करून तुमच्या कोतवाल भरतीची प्रॉपर तयारी जी आहे तर ते सुरू करून ठेवा. हे नंबर दिलेले त्यांना कॉल करून तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.